आणि त्यांनी जे संविधान निर्माण केलं, त्यांनी मनुस्मृती गाडली तेव्हा संविधान निर्माण झालंय. मनुस्मृती गाडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या दृष्टीने सर्वात मोठे महामानव आहेत. कारण मनुस्मृतीने तमाम भारतीय जनतेचे, या देशातल्या माणसाचे अधिकारच हिरावलेले होते. ती मनुस्मृती त्यांनी आत्ता जो याच वर्षी शताब्दी आहे, महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यात एक सहस्रबुद्धे पण होते, त्यांच्या बाजूला उभेसलेले. पण त्या ठिकाणी सहस्रबुद्धेंना पाणी प्यायला परवानगी आहे, पण आंबेडकरांना पाणी प्यायला परवानगी नाही आहे. हे असे अस्पृश्यतेचे फरक असू शकत नाहीत, असता कामा नये. याकरता त्यांनी एक प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि तो 14 तळ्याचा सत्याग्रह हा माझ्या दृष्टीने सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण आयुष्यभर माणूस म्हणून जगता येऊ नये अशा तऱ्हेची व्यवस्था आजूबाजूला असताना ह्या माणसाने एक प्रचंड मोठं कर्तृत्व करून केवळ शिकल्या आणि पदव्या नाही मिळवल्या, त्यांनी माणूसच घडवून आणला आणि तो आधुनिक भारतीय सिव्हिलायझेशन त्यांनी घडवलं. ते ह्या संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून मनुस्मृती नाकारली आणि त्यातून संविधानामध्ये त्यांच्या आचार विचारांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आज प्रश्न असा आहे की या संविधानाचा आपण गौरव करत असताना या संविधानावरती होणारे हल्ले हे आपण थांबवू शकतो का? आणि हे थांबवण्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खरे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचा गौरव करू शकतो का? याच्याविषयी आत्ता तरी माझ्या मनात शंका आहेत.